सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आम्ही अचानक चाललो होतो धानू महालक्ष्मी गडाला. तर चला पुढे आपण भेटू. त्यानंतर आपला बघू प्रवास कसा होता आहे आज. तर छोटीशी मी एक क्लिप घेतली. आज माझी ननंदबाई खूप खुश आहेत. तर चला आपण पुढे भेटू. थोडंसं पेट्रोल वगैरे टाकला. त्याच्यानंतर आम्ही आमचा प्रवास सुरू केला. तर चला आपण पुढे भेटू. थोडंसं पुढे आलो आणि मस्त उसाचा रस पिला. तर तुम्ही इथे बघू शकता आमची किती मस्ती चाललेली. खूप मस्ती करत होतो आम्ही. ज्यूस वगैरे पिऊन आम्ही आमच्या प्रवासाला परत निघालो. वाटे पुढे जातात आपल्याला आईचं घर दिसलेलं आहे. लांबून खूप भारी वाटत होतं आईचं घर. तर आपण चला पुढे जाऊन बघू. फायनली आता आपण महालक्ष्मी गडाला पोचलेलो आहे. तर मस्त गेटमध्ये एंट्री केली. चला आता आपण पुढे बघू कसं आपलं दर्शन होतंय. फायनली आता आम्ही पायथ्याशी पोचलेलो आहे. तर चला तुम्हाला पुढे दाखवते. व्हिडिओ न स्किप करता बघत राहा. चला. पायथ्याशी आईचं दर्शन घेऊन आम्ही गड उचलायला सुरुवात केली. तर चला आपण पुढे गडावर भेटू. फायनली आम्ही आता वरती आलेलो आहे. तर वरतून तुम्ही व्ह्यू बघू शकता किती भारी वाटतो. आणि आईचं गड पण समोरच आहे. जाम भारी व्ह्यू वाटत होता. तर पुढे आपण आता दर्शनाला जाणार आहोत. थोड्याच वेळात आपल्याला दर्शन पण होणार आहे. आम्ही वरती गडावर जाताना खूप सारे असे माकड दिसले. खूप भारी होते, छोटेसे क्यूट वर. फायनली आम्ही आता वरती पोचलो. आईला ओटी बिटी घेतली आणि दर्शनाला निघालो. खूप गर्दी पण होती. महालक्ष्मी पूजा होती म्हणून. तर चला बघू आपण दर्शन. आज लक्ष्मीपूजन होती म्हणून खूप गर्दी पण होती आणि खूप लाईन पण होती. त्यामुळे आता आपलं दर्शन कसं होते तर पुढे बघू. फायनली आमची रांग पुढे आलेली आहे. आम्ही रांगेत आता पुढे आलेलो आहेत. पण फोन अलाउड नव्हता, म्हणजे असं क्लिप घेता आली नाही. तरी मी तुम्हाला आईचं दर्शन करले. तर चला.